फेस्टिवल आहे, म्हणजे इथं होतं सिंधू फेस्टिवल, इथं सिंधू फेस्टिवल आहे आणि इथं सिंधू फेस्टिवलमध्ये इथं वेगवेगळे कार्यक्रम होतात हिंदूंचे. लोकल जे लडाखी डान्स आहे हां ते इथं परफॉर्मन्स केलं जातं इथं. यस इथे. आणि ही नदी कोणती? सिंधू रिव्हर. सिंधू रिव्हर म्हणजे आपल्या हिंदूची एक प्रतीक आहे समजा. यस. आणि या नदीचं वैशिष्ट्य काही विशेष? तिबेट वरून येते ही तिबेटवरून येते. आणि इकडे कुठे जाते मग? पाकिस्तान? नाही नाही नाही, ह्याला मिळते सिंधू नदी लीडर नदीला मिळून पुढे पाकिस्तानला जाते. हां लीडर नदीला मिळून. लीडर सॉरी झंस्कार रिव्हर. झंस्कार आहे मागं आपण काल पाहिजे. तर मित्रांनो आपण इथं आलो आहोत आता सिंधू फेस्टिवल पॉईंटला. आणि इथं बघा नृत्य वगैरे हिंदूंचे इथं होतात. आणि इथं विशेष म्हणजे बघा इथं कशा प्रकारे आनंद घेत आहेत बरेच टुरिस्ट आलेले. आणि एक वेगळंच प्रतीक इथं आपल्याला जाणवत आहे. आणि इथं बघा कशा प्रकारे लोक सिंधू नदीचा आनंद घेत आहेत एकदम चांगल्या प्रकारे आपण बघू शकता. भरपूर व्यक्ती इथं आलेले आहेत कशा प्रकारे ते बघा. आणि त्याच्यानंतर जो पहाडी इलाका आहे बघा इथं कशा प्रकारे स्नोफॉल झालेला आहे, बर्फ पडलेला आहे. आणि इथले बघा कशा प्रकारे पहाडीमधून ढग वगैरे भरपूर आहेत. आणि इथे पर्यटकसुद्धा आलेले आहेत. हा लेह लडाखचा भाग आहे, आपण पण इथं बघायसाठी आलो बघा. आणि या नदीच्या पाण्याला एक स्पर्श जरी केला तरी आपल्याला वेगळं असं थोडंसं जाणते, कारण थंड पाणी आहे, एकदम थंड आहे. आणि इथले दगड जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोल आहेत ते बघा गळंगळ्यात येऊन चपटे चापटे गोल असे झालेले आहेत आपण इथं बघू शकता. आणि आकार पण त्यांना आलेला आहे. आता काही व्यक्ती अशा प्रकारे दगड हे गावाकडे पण घेऊन जातात. हे यांनी आता हे गावाकडे दगड नेण्यासाठी उचललं आहे आणि हे आपल्या गावाकडे पण नेणार आहेत एक निशाणी म्हणून. चांगला दगड आहे तो. आणि ही जी नदी आहे ही कैलास मानसरोवरून इथपर्यंत आली आहे. पेट्यू लेक म्हणून आहे, जसे कैलास मानसरोवर लेक आहे तसंच एक दुसरं पेट्यू लेक म्हणून आहे. तिथून त्याचा उगम सोर्स आहे, तिथून ती वाहत येते. आणि पुढे तिचं नाव होतं सिंधू रिव्हर. ज्यावेळेस तिबेटवरून भारतामध्ये येते त्यावेळेस तिचं नाव होतं सिंधू रिव्हर. ही पुढे जाऊन झंस्कारला मिळते, झंस्कारवरून पुढे पाकिस्तानला जाते. ओके. आणि त्याच्या पुढे ती अरब सागरला मिळते. आणि हे जे आपले मॅनेजर आहेत हे भटकंती टूरचे मॅनेजर आहेत. या आपल्याला सर्व माहिती इथं सर्व गोष्टींची देत आहेत. आणि आपल्याला प्रत्येक पॉईंट हे चांगल्या प्रकारे आणि एकदम समजण्यायोग्य अशा सोप्या भाषेत आपल्याला हे सांगतात. म्हणून आपण त्यांच्याकडून ही सर्व भाषा आपण अशा प्रकारे यांचं नाव समजून घेतो. यांचं नाव जे आहे ते आहे विशाल कुमटेकर. विशाल कुमटेकर. आणि हे प्रॉपर साताऱ्याचे आहेत पण पुण्याला राहतात. तर यांनी आपल्याला या टुरिस्टमध्ये भरपूर काही म्हणजे शिकवलं, काही अनुभव दिले आणि काही माहिती दिली. त्याबद्दल आपण यांचे धन्यवाद मानू. आणि पुढील वाटचाल अजून 2-3 दिवस बाकी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण यांच्याकडून माहिती घेऊ. धन्यवाद. ओके.